नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्यातील दुर्गम गाव म्हणजे कुंभळवणे कोसमवाडी। प्रतापगड किल्ल्याच्या समोरील डोंगरावर वसलेले थंड हवेचे ठिकाण। इथे राधाकृष्णाचे प्रसिद्ध मंदिर आहे। यावर्षी या मंदिराचा 9वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने पोलादपूर तालुक्यातील आणि प्रतापगड महाबळेश्वर परिसरातील अनेक भाविक उपस्थित होते। कोसमवाडी ही वारकरी संप्रदायाची भूमी आहे। याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। प्रतापगड येथील भवानी देवीच्या यात्रोत्सवात येथील ढेबे नावाच्या व्यक्तीने पाण्याने भरलेला हंडा दातात घेऊन नाचवला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा हंडा त्या व्यक्तीस भेट दिला होता। त्यांच्या वंशजांनी हा हंडा जपून ठेवला आहे। धार्मिक परंपरेबरोबर ऐतिहासिक वारसा असलेली ही भूमी आहे। कोसमवाडी सालाबाद प्रमाणे याही वर्षी राधाकृष्ण मंदिर वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला। पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील कुंभळवणे येथून उंच डोंगरावर नागमोडी वळणे घेत आपण कोसमवाडी येथे पोहोचतो। येथील ग्रामस्थ वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे आपले स्वागत करतात। वैभव खुटेकर यांचे श्रुश्राव्य प्रवचन झाले। रात्री अनंत महाराज मोरे यांचे कीर्तन झाले। प्रदीप महाराज मेस्त्री यांचा हरिपाठ झाला। महाप्रसाद झाला। सकाळी राधाकृष्ण भगवंतांच्या मूर्तीस अभिषेक, गंगाजल पूजन तसेच श्री सत्यनारायण महापूजा, हळदी कुंकू आणि संगीत खुर्ची, आलेल्या भाविकास सरबत आणि महाप्रसाद, दुपारी प्रवचन, हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन, आलेले ज्येष्ठांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। दशरथ पिंगळे सर यावेळी उपस्थित होते। महिला भजन, कीर्तन, हरिपाठ याचबरोबर संगीत खुर्चीत रंगून गेल्या होत्या। संपूर्ण कोसमवाडी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती। कोसमवाडी ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन यशस्वीरित्या संपन्न झाला। भक्ती आणि शक्ती यांची थोर परंपरा लाभलेले कोसमवाडी गाव अवश्य पाहायलाच हवे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, प्रतापगड।